शेतातील 2 एकरचा गहू हा जळून खाक झालेला आहे। असं लक्षात येत आहे की MSCBमधून हे वावरातून तार गेले आहे, त्याच्यामुळे नुकसान झालेलं आहे। काढणीसाठी आलेला 2 एकरातील गहू जळून खाक झाल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरवला गेला आहे। चांदूर बाजार तालुक्यातील करजगाव येथील शेतकरी मनोहर शेषराव चर्जन यांच्या कुराखेल कुशल येथील गट क्रमांक 39-3 या 2 एकर शेतात गहू सोंगून लावलेल्या गंजीला अचानक 12 मार्च रोजी दुपारी 4 वाजताच्या सुमारास आग लागल्याने 30 ते 32 क्विंटल अपेक्षित असलेला गहू जळाला। त्यात 6000 किमतीच्या 4 ताळपत्री जळून खाक झाल्याने जवळपास 1 लाखपेक्षा अधिक नुकसान झाले आहे। 2 एकर शेतात लावलेल्या गव्हाच्या पिकासाठी कबाड कष्ट घेतल्यानंतर गहू डोळ्यासमक्ष जळत असल्याचे पाहून शेतकरी पूर्णतः खचून गेला आहे। ही आग प्राथमिक अंदाजानुसार शेतात असलेल्या विद्युत खांबावरील ताराच्या घर्षणामुळे ठिणग्या उडाल्या। या ठिणग्या गव्हावर पडल्याने आग लागली आणि दुपारची वेळ असल्याने प्रखर ऊन व वाऱ्याचा वेग असल्याने काही क्षणातच आग झपाट्याने पसरली। त्यामुळे शेतकऱ्यांना आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करता आला नाही। घटनास्थळी महसूल विभागाचे मंडळ अधिकारी व कर्मचारी पवन देशमुख, श्रीमती कविता नागले, SR चौधरी यांनी घटनास्थळी दाखल होत मनोहर शेषराव चर्जन यांच्या शेतातील जळालेल्या गव्हाचा पंचनामा केला। यावेळी निलेश डांगे, हरीश काजे, देवीदास इंगळे व गाव परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने या शेतात हा जळालेला गहू पाहण्यासाठी प्रामुख्याने उपस्थित झाले होते। अध्ययन समाचार लाईव्ह, चांदूर बाजार। कुर्रा जंगलामध्ये मनोहरराव चर्जन यांच्या शेतामध्ये 2 एकरामध्ये जवळपास गव्हाच्या गंजीला आग लागली आहे। याला असं लक्षात येत आहे की MSCBमधून हे वावरातून तार गेले आहे, त्याच्यामुळे हे नुकसान झालेलं आहे। जवळपास 1.5 ते 2.5 लाख रुपयाचं गव्हाचं नुकसान झालेलं आहे। शेतकरी गंभीर दुःखी आहे। मी सुरत चर्जन, मी करजगावमधील शेतकरी असून माझ्या शेतातील 2 एकरचा गहू हा जळून खाक झालेला आहे आणि माझा मौजा 39-3 आणि माझे नुकसान कमीत कमी 1.5 लाख रुपयाचे नुकसान झाले।